आशीर्वादित आहात. ते बाबा चांगला आहे. देवाची महान कृपा त्यासाठी म्हणा एक बार कोटी कोटी धन्यवाद. देवाचे अद्भुत प्रेम आणि अद्भुत कृपा आमच्यावर आहे. हालेलुया. बायबलमध्ये प्रभूमध्ये तुमचे श्रम कधी व्यर्थ जाणार नाही. कधीही प्रभूमध्ये आमचा श्रम व्यर्थ जाणार नाही. आम्ही केलेली प्रार्थना, आम्ही दिलेली वेळ, आम्ही कशासाठी भुकवलेलं आहे, आम्ही कशासाठी थांबलेलो आहोत, हे सगळं बघण्यासाठी देव विश्वसनीय देव आहे. तो कार्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आज आम्ही बघणार आहोत मत्ती शुभवर्तमान 22वा अध्याय 14वा वचन. मत्ती शुभवर्तमान 22वा अध्याय 14वा वचन. मॅथ्यू 22:14. मत्ती 22:14. मत्ती 22:14. हा. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. समजले टॉपिक? हालेलुया. बोलवलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके. बोलवलेले भरपूर आहेत, भरपूर लोकांना बोलवणी आहे, पण निवडलेले थोडे आहेत. येशू जेव्हा जगामध्ये होते ते सेवा करत असताना येशू बरोबर जिथे कुठे येशू सेवा करत होते बरेच लोक येशूच्या मागे जात होते. भरपूर लोक सुरुवातीपासून. पण एवढा हजारो लोक येशू बरोबर होते, पण येशूला शिष्य निवडायचं होतं. येशूने काय केले? रात्रभर प्रार्थना केली. रात्रभर प्रार्थना करून मग पहाटे शिष्याला निवड केली. हजारो लोकांमधून 12 लोकांना निवड अवघड आहे का सोपं आहे हो? ते निवडताना पण येशूला माहित होतं कोण कसं आहे. इस्करियोत युदाला निवडताना देवाला पूर्णपणे माहित होतं हा पुढे काय करणार आहे. सगळ्यांबद्दल देवाला माहित होतं, पण कसं एकेकांना देवाने निवडले. बोलवलेले पुष्कळ आहेत. देवाच्या राज्यामध्ये बरेच लोक आहेत, निवडलेले किती आहेत? निवडलेले किती आहेत? क्रुसेड्स मध्ये, मीटिंग्स मध्ये कितीतरी ग्राउंड भरते की नाही? चर्चेस मध्ये पण कम्युनियन साठी चर्च वर बाहेरपर्यंत रस्त्यापर्यंत निवडलेले किती आहेत? हे सगळे बोलवलेले आहेत, पण निवडलेले किती आहेत? देवाच्या नावामध्ये हजारो लोक आहेत. मी देवाला ओळखतो म्हणणारे, पण खरेपणे त्याला जाणून घेतलेले किती आहेत? देवाचा वचन स्पष्टपणे म्हणते बोलवलेले भरपूर आहेत, भरपूर. निवडलेले तुम्ही कोण आहे? तुम्ही कुठल्या साईडला बसता? मला असं म्हणू नका सिस्टर असंच आम्ही इथं बसलो का? बसलेलं मी नाही बोलत. हालेलुया. सगळे बसतात. चर्चमध्ये पण सगळे बसतात, प्रेस मध्ये सगळे बसतात, मिनिस्ट्री मध्ये सगळे असतात. याचा असं नाही की ते निवडलेलं आहे. कुणाला देव निवडतो? सगळं निवडतो का? बोलणे सगळं नाही. कारण कुणाला काय झालं येशूच्या मागे येतात, कुणाला काय पाहिजे येशूकडे येतात, हा वेगळा आहे, पण निवड हा वेगळा आहे. आता या अध्यायामध्ये मी सुरुवातीपासून 13 वचनापर्यंत एक वचन वाचतो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मत्ती 22:1 पासून पुढे. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईना. कुणाचं लग्न? राजाचा मुलग्याचं लग्न. साधा सारखं लग्न. मेजवानी सगळं तयार आहे. आमंत्रण देऊन पत्रिका दिलेल्या लोकांना आता बोलवणे पाठवायला लागला. या रे लग्न तयार आहे. पुढे 4 वचन. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की आमंत्रित दास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पृष्ठपशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. पहिल्या सेवकाला पाठवले, म्हटले ज्यांना आमंत्रण दिले त्यांना बोलवून आणा. कोण येईना? कुणाला वेळ नाही यायला. एवढा आमंत्रण देणे की पटकन होता नाही. मोबाईलचे कटकट दाबले, सगळ्यांना सेट केले. या काय पाठवले बघा, या काय आता पहिले या काय नाही. हालेलुया. स्पेसिफिक इन्व्हिटेशन एकेकाला दिली.
पण कुणीही त्याला सिरियसली घेतले नाही, कुणी त्याला मनापासून घेतले नाही. मग दुसऱ्या एका सेवकाला पाठवलंय, काय म्हटलंय, अरे जेवण पण तयार आहे, तुम्ही आल्यानंतर मी जेवण करतो, तुम्हाला वेळ मिळेल असा काही प्रॉब्लेम नाहीये, काळजी करू नका. तुम्हाला नॉनव्हेज आवडतं, मी नॉनव्हेजच करून ठेवलेलं आहे, व्हेजिटेरियन करून ठेवलेलं नाही, भाजी करून ठेवलेलं नाहीये. मस्त मस्त मला बिर्याणी पाहिजे, बिर्याणी केलो, लॉलीपॉप पाहिजे, लॉलीपॉप केलो, काय पाहिजे तुम्हाला ते मी बनवून ठेवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. एक राजा, कशाला राजाला एवढं मागे लागायचं लोकांना, का लागायचं एवढं लोकांना? हे आलं तर नाही तर जा तिकडे म्हणायला पाहिजे ना, म्हणायला पाहिजे ना. दुसऱ्या सेवकाला पाठवून म्हणतात, त्यांना जाऊन सांगा रे जेवण तयार आहे, काय जेवण बनवलं ते पण सांगतात, चांगलं चांगलं जेवण मी तयार करून ठेवले, या पुढे. तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले. बघा, जरा खाणं दूर असलं, केस गेलं, खानातलं असं सगळं काढलं, कमी करायला. आमंत्रण आहे लग्नाच्या मेजवानीसाठी, गेलात कुठं? शेताला आणि व्यापार करायला. शेताला व्यापार करायला. तुम्ही इथे शेतकरी कोण असेल, व्यापारी कोणी नसेल, पण तुम्ही कुठं चालला हो? आमंत्रणाला टाळून कुठं चालला तुम्ही? बाबा म्हणतात मी नुसतं आमंत्रण दिलेलं नाहीये, जेवण पण तयार करून ठेवलेलं आहे, या रे. पहिला नाकारलं, जेवण तयार आहे म्हणून सांगितलं तरी पण नाकारलं. कोणच येईना, कोण येईना, सगळे कामाला. काय याला काही काम आहे हो, बसल्या बसल्या काहीतरी करतो, याला काही काम आहे काय, आम्हालाच करायला पाहिजे, आमचं असंच पोट भरते होय. हालेलुया. कोण शेतात चाललंय, कोण व्यापाराला चाललंय, पुढे. सावकाश आणि बाकीच्याने त्याच्या दासात धरून त्याचा अपमान केला व त्यास जीवे मारले. हालेलुया. यांकी जरा हद्द कर, कशाला पिडलास रे सारखं जेवायला, चल लग्नाला, चल लग्नाला, चल लग्नाला चल. कुणी काय केलं, काय लोकांना धरून मारले, काय लोकांचा जीव पण घेतले. हालेलुया. जेवायला बोलवलं होतं तुम्हाला, कशासाठी बोलवलं? जेवायला. राजाचं मेहनतमध्ये पार्टी, साधं पार्टी नाहीये. मारल्यात, काय लोकांना मार पाठवल्यात, काय लोकांना जीवच घेतला. पुढे. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्याचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. हालेलुया. काळजीपूर्वक, व्यवस्थित, रेस्पेक्टफुल आमंत्रण देताना स्वीकारा, नाकारू नका. असं तुमची परिस्थिती होऊ नये, ज्याला प्रेमाने तुमच्या दारात येऊन तुम्हाला आमंत्रण दिले, त्यांना तलवार घेऊन येऊन तुमच्या कुटुंबाचा तुमचा वध करावा. घुसाले का काय, का वर्ण चालले, चालले का वर्ण? काय सांगते, ज्याला प्रेमाने आमंत्रण तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला दिली, ह्याचा मान राखा. ज्या सेवकांना पाठवून तुम्हाला बोलवायला या रे, मान राखा. तिथं पण नाही राखला, जेवण पण तयार पाठवले, तिथं तरी मान राखा. सगळं तयार आहे, तुम्हाला काही करायचं नाहीये. एवढं बोलवलेलं, चला जाऊ तर काऊन तरी येऊया, तेवढं तरी करा. हालेलुया. दुसरं मोठं ते एवढं तरी करा. सगळं तयार करून जाऊन हात तरी लावून येऊया. काय केले? राजाला आले राग, एवढं मी यांच्यासाठी करतो, एवढं मी तयारी करून, सगळं करून, यांच्यासाठी सगळं मी तयारी करून, एवढं माझ्या लोकांना वर 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 पाठवतो, तरी पण हे लोक येत नाही. जावा तिकडे. सगळ्यांचं वध केले, नाश केले, सगळ्यांना मारून टाकले. असं काय व्हायला पाहिजे का? असं व्हायला पाहिजे का? असं होईपर्यंत आम्ही तुम्ही शांत राहणार आहे का? अजून तुम्हाला त्या आमंत्रणाची किंमत नाही आहे का? जो बाबाने दिलेलं आमंत्रण त्याची काही किंमत नाही आहे. हे साधं आमंत्रण नाही आहे. पुढे मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. हालेलुया. बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. लग्नाची मेजवानीची सगळं तयारी, आमंत्रित लायकीचे नाही.
हालेलुया. ज्याला मी आमंत्रण दिलं योग्यतेचे नाहीये, किती वाईट वाटलं असेल बघ ते राजाला. ज्याला मी इन्व्हिटेशन दिलं ते लायकीचे नाहीये, तेवढा मी श्रम केले यांच्यासाठी. कुठं कुठं जाऊन यांच्या घराघराला जाऊन मी यांना पत्रिका दिली आणि इन्व्हिटेशन केले यांच्यासाठी. मी दिवस रात्र लग्नाची तयारी. असंच होतो का? असंच होतो का? ए लग्न करायचं, चल 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 चल, असं होत नाही. आता नाहीये कुणाला तरी ऑर्डर दिली, ओके कुणाला पण तुम्ही ऑर्डर दे, करणारे तरी मेहनत करतात ना. हा, मी आमंत्रित लायकीचे नाहीये. ज्याला मी बोलवलं माझ्या लग्नाच्या मेजवानीला या म्हणून, हे लायकीचे नाहीत. तसं तुमचं वावी खा. पुढे 9वे वचन. म्हणून तुम्ही चौवाट्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. काय आमंत्रण आहे राजाची? एक काम कर बाबा, जेवण तर मी तयार करून ठेवलं, लग्न तर मला करायचंच आहे. चौट्यावर जिथे जिथे चौट्यावर कोण उभारतात? हॅलो, जोरात बोला. चौट्यावर असे गरीब असतात, चुकलेले, वाईटातले, पाप करणारे, वेश्या, दारुडे, गुंड चौकात असतात. आज आमंत्रण कुणाला आहे? आमंत्रण कुणाला आहे आज? हालेलुया. बी केअरफुल. तुम्हाला दिली पत्रिका पहिलंच दे बापाने. जे जे लोक नाकारलेत ना, आता दे बाबा म्हणतात जावा, हे काय ऐकत नाही ना, माझ्या लोकांना मारून टाकले, यांचं तर मी उद्ध्वस्त करणारच. पण तुम्ही एक काम करा, जे चौट्यावर लोक आहेत त्यांना बोलवून आणा. पुढे. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाच्या मंडपात जेवणाऱ्यांनी भरून गेला. हालेलुया. सगळ्यांना गोळा करून आणलाय. बरे वाईट आमंत्रण देऊन, रिक्वेस्ट करून, वाट बघत वेलकम करायला लागता. मग एक पण लायकीचे निघाले नाहीत. एक पण लायकीचे निघाले नाही. चौट्यावरचे लोक बरे वाईट भरले लग्नाचा हॉल. हालेलुया. किती खुश झाले राजा. कशाने मी यांच्या मागे लोक एवढं वेळ घालवलं? कशाने माझ्या लोकांना मारून टाकून पण त्यांच्याकडे पाठवलं? यांना किंमतच नाही माझी, तर मी यांच्यासाठी एवढं का केलं? सगळी आल्यात बरे वाईट, सगळी घुसल्यात, सगळी आल्या, लग्नाचा हात भरून गेले, एवढं जेवण केले, खायला भरपूर लोक आले, खुशी खुशी. पुढे 11वे वचन. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. हालेलुया. इथं सुद्धा रिस्ट्रिक्शन आहे. बरे बेट्यानं आत घेतले. मग राजा बघायला लागला, बाबा सगळी आलात काय, जेवायला का सगळी, व्यवस्थित आहे का जेवण, कोण कोण लोक आल्या. त्यात पण एक सापडला ज्याला लग्नाचा पोशाख काढला नव्हता. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट? जगातले लोक पापाचा वासनेने भरून आत घुसलेले लोक. हे ना देव नको, देवाचं काही गोष्ट नको, काहीतरी वाईट करण्यासाठी आत आलेलं असतात. चर्चेस मध्ये तन्नीदाटी मुलं काय सुरू असते? कुठली मुलगी चांगली आहे, कोण मुलगी चांगली आहे, कुठली पटेल आपल्याला कुठली बसते. हॅलो, आहेत की नाही? काय माणसं आता बिलियन चर्चेस मध्ये प्रेज लॉर्ड देण्यासाठी चर्चला येतात. सगळ्या बायकांचा हात धरायला मिळते. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. किती खुश. हालेलुया, हालेलुया. आहेत नसले लोक, लग्नाची जगा नाहीये त्याच्या अंगावर पण घुसलातात. आता मी म्हणत असाल किती तर चर्चेस मध्ये अशी लोक आहेत, नावासाठी ते आत आहेत पण ते पूर्ण जनिक आहे. जगाच्या वासनेने, जगाच्या पापाने, व्यभिचाराने, लबाडीने, वाईटाने भरलेले लोक आत घुसलेले आहेत. क्लिअरली बायबल सांगते, अंगावरची जगा नाहीये पण लग्नाला आल्या. त्यांची दुर्दशा काय होते वाचा. 12वे वचन. तो त्याला म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? काय किती छान. मित्रा, अरे फ्रेंड, काय रे बाबा, लग्नाला बोलवलं तुला मी, बिना लग्नाची ड्रेस करून कसं काय आलास? त्याला काही उत्तर देता येईना. काय उत्तर देता येईना. न वाटत्याने वाचलो, कोणाला दिसलं नाही.
सगळे घुसल्यात आम्ही पण घुसलो. ती एवढ्या लोकांमध्ये आम्ही कुठं दिसलो हो? अरे बाबा, मागच्या वेळी तुम्हाला संदेश सांगितलं, तो सगळ्याकडे आहे. ही नोज एव्हरीथिंग इन अँड आउट. तो सगळ्या गोष्टी बघणारा, सर्व माहिती आहे त्याला. त्याच्याकडून कोण काय लपून ठेवू शकता? त्याने म्हटलं, अरे मित्रा, असं का केलंस तू? त्याला बोलायला शब्द नाही. पुढे 13 वचन. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, त्याचे हात पाय बांधून त्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. हालेलुया. काय म्हणते राजा? जाऊ दे, सोड, असू दे, सोड, जाऊ दे. का रे, आलं असतं तर कसं पण पाहूनच म्हटले, डरा रे, बोले मित्रा म्हणून प्रेमानं बोलेला असू दे. पुढे काय आहे? डरा याला कुठं टाकायला? अंधाराच्या कोठडीत टाकायचे. दात खाणे, रडणे, काय आहे? हालेलुया. डरा याला नरकात फेका. आत घुसलेले लोक जे लग्नाचे वस्त्र गाठले नाही त्यांच्या दुर्दशा आहे. जे आमंत्रण घेतल्यात पण त्याला रिस्पॉन्स देत नाही त्याची पण दुर्दशा आहे. ते त्यांना सोडत नाही. आज तुम्हाला तुमचं शेत, तुमचा बिझनेस लई इम्पॉर्टंट वाटत असेल, देव तुमच्या हाताच्या कामाला मी बंद पडेल. हालेलुया. इकडे राहू दे. योग 37:7 वाचूया. योग 37:7. योग 37:7. थँक यू जीसस. योग 37:7. त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवाने त्याला ओळखावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो. रिपीट. योग 37:7. त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवाने त्याला ओळखावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो. म्हणून तो प्रत्येक मनुष्याचा हातचा व्यवसाय बंद पाडेल. हे प्रतिती देवाने आणली होती कोविडच्या पिरियड मध्ये. सगळं जग शांत केलं देव बाप्पाने. ओळखलं की नाही देवाला सगळे त्या वेळेला? सगळ्यांना दुसरा काय देवा वाचो. सगळे तिकडच लक्ष लावले. कुणाला दुसरं काही समजत नव्हतं. ही देवाचं काम आहे, ही देवाचं काम आहे. सगळ्यांनी त्याला ओळखावे, त्याची निर्मिती त्याच्या लोकांनी त्याला ओळखावी. ज्यानं दिला, ज्यानं बनवलं त्याच्याकडे लक्ष लावावे म्हणून प्रत्येकाचा हातचं काम देव बंद पाडतो. ते काय सांगतात? आमंत्रण दिलं, किंमत नाही. माझं शेत आहे, शेत करायचं, शेत बघायचं. दुसरं म्हणतो मला माझं बिझनेस बघायचंय, मला काहीतरी करायचंय. हालेलुया. बी केअरफुल. ज्या देवाने तुम्हाला बोलवलं, जे राजाने तुम्हाला आमंत्रण दिले, साधा व्यक्ती नाहीये. आणि दुसरी गोष्ट, या जगातल्या लोकांसारखा पण तो नाहीये. दिलो आलं तर येऊ दे, नाही तर जाऊ दे, असं पण नाहीये. बी केअरफुल. समजायले? तर जगातले लोक काय म्हणतात? आता काय करू? पत्रिका दिलं, नाही आलं तर जाऊ दे. ह्यो बाबा तसला नाहीये. दिलो, रिस्पॉन्स पाहिजे. तू रिस्पॉन्स दिलास तर आशीर्वादित होणार, नाही दिला तुझा नाश होणार. म्हणून म्हणते ना, जीवन देवाचा हाती सापडे भयंकर आहे. ओळख झालीच नसती काय नाही, तुम्हाला माहितच नसते येशू कोण, तो काय आहे, तो काय केला, काय करतो, काय करणार आहे, काहीच नाही. माहिती असून जर तुम्ही पर्पजली त्याला किंमत देत नाही, त्याच्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता, आपल्याच गोष्टीकडे महानता मिळवता. ते बाबा स्पष्टपणे बोलत आहे. तिथेच मातेशी वर्तमानमध्ये 21व्या अध्यायामध्ये आय थिंक 28 पासून वाचूया. 28 पासून 21 मॅथ्यू 21:28 पासून. मत्तई 21:28 पासून. तुम्हाला काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज. पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ते म्हणाले. दुसऱ्या मुलाने येशू त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदार व कसबीनी तुमच्या आणि देवाच्या राज्यात जातात.
कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जकादार व कसमिनी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही. हालेलुया. तुम्हाला काय वाटते म्हणतो देव बाबा या ठिकाणी पुन्हा विचारलं, तुम्हाला काय वाटतं देवाच्या राज्याबद्दल? एका बापाला 2 मुले. पहिले मुलगीकडे गेल्या, अरे बाळ जरा जा रे शेतात काम कर रे. मुलगा हा पप्पा जातो पप्पा, आत्ताच जातो पप्पा, करतो पप्पा, करतो पप्पा, करतो पप्पा. गेला नाही. दुसरीकडे गेल्या, बाळ जरा जा रे शेतात काम कर. मी नाही बाबा जाऊ, माझं काम आहे, मी काय करत नाही, जावा तिकडं. तो हा पप्पा करतो पप्पा म्हटलेला गेला नाही. ह्यो नाही जा, मी करत नाही म्हटलेला मनात पश्चाताप झाला आणि ह्यो गेला आणि काम केला. हा ते देव बाबा विचारायला त्या दोघांमध्ये खरं कोण चांगला मुलगा म्हणायचं? जो हा करतो म्हणून केला नाही तो चांगला, नाही म्हणून केला हा चांगला. तुम्ही कोण आहे? मी करतो, हा मी सगळं करतो, हा मी प्रार्थना येतो, मी जगतो, मी प्रार्थना करतो, मी करतो, मला मस्त स्टेज द्या, हे द्या, स्तुती आराधना करायला द्या, एन्करेजमेंट मेसेज सांगायला. तर बघा त्यांचा टर्न असेल कसा टपकतात बघा एक इकडं, बघितलं का? महिनाभर येणार नाही, त्यांचा टर्न असेल की अचानक आजार होणारच बरोबर इकडे उभारण्यासाठी. काय म्हणतात देव बाबा? होय मी करतो म्हणून नाही केले, त्यापेक्षा मी नाही म्हणून जो करतात ना हे इम्पॉर्टंट आहे. बायबल काय म्हणते? हे जगातले लोक आहेत ना, जे मागाशी मी बघितलं चौकातले लोक, जकादार, पापी लोक, व्यभिचार करणारे लोक, ही नाही म्हणते. हे तुमच्या आत शिरल्यात, हे गेल्यात आत देवाच्या राज्यामध्ये. पण लई धार्मिक लोक, आम्ही लई नीतिमान, माझा जगा किती स्वच्छ आहे, इथं स्वच्छ, सगळं स्वच्छ असं म्हणणारे लोक राहिल्यात बाहेरच. बायबल काय म्हणते? जकादार आणि हे जे लोक आहेत, हे ती गोष्टी ऐकून त्यांनी पश्चाताप करून आल्यात. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे बाप्तिस्मा घ्यायला लोक आल्यात, घाबरून आल्यात. देवाचे राज्य जवळ येणार आहे, आम्हाला बाप्तिस्मा घेतली पाहिजे. पण ही बघून सुद्धा आमंत्रित लोकांच्या मनामध्ये काहीच होत नाही. आम्ही म्हणजे काय स्वर्गाला जर लायसन्स मिळाला? अजिबात नाही. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तर नाही. एसेकिएल 18 मध्ये क्लिअर नव्हते, नंतर वाचा, काय वाचणार नाही आपण. 99% तुम्ही जरी चांगला राहिला, शेवटच्या टक्क्यावर तुम्ही पाप केला, वाईट केला आणि मेला, तुम्ही नरकातच जाणार. जर तुम्ही 99% वाईट केला आणि शेवटला तुम्ही देवावर विश्वास ठेवला मारायच्या आधी, तुम्ही स्वर्गाला जाणार. पण ते क्लॅरिफिकेशन काय? आम्हाला माहित नाही कधी मरणार. माहिती आहे का कुणाला? आता पाप करतो, मरताना स्वीकारतो असं नाहीये. म्हणून बी रेडी, तयारी नवी पाहिजे. कधी येशू येणार माहित नाहीये, कधी आमचं तिकडे जायची म्हणा किंवा बाबा कधी येणार उचलून घेऊन जायला माहित नाहीये, म्हणून आम्ही तयार पाहिजे. 2 लोकांचे ते एक्झाम्पल क्लिअरली देव बापाने सांगितले. आम्ही कसं आहे आम्ही आमंत्रित लोक. आमंत्रण तर देव बापाने दिले, साधा आमंत्रण नाहीये, वरून येशू आले जगाला आमंत्रण द्यायला. तुम्हाला काय वाटते? साधा आहे? सुरुवातीपासून वेगवेगळ्या लोकांपासून देवाने आमंत्रण देत आले, अंशाने, प्रकाराने, संदेशांच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे, शेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे देवाने जगामध्ये संदेश पाठवले, आमंत्रण पाठवले. किती दुर्लक्ष करणार अजून किती तुम्ही स्वतःला फसवून घेणार? मला सांगा, किती तुम्ही स्वतःला फसवून घेणार? तुम्हाला वाटते तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या सगळ्यांचा देवाने उद्ध्वस्त करावा? आमंत्रण योग्यतेची नाही तर बाबा चालेला मारून टाक म्हणावा का? ह्या म्हणल्याप्रमाणे त्याला घेऊन जाणं अंधाराचं कोठडीत टाक असं म्हणावे? कसं पाहिजे तुम्हाला? कसं पाहिजे? देव बाबा स्पष्टपणे बोलणारा देव आहे आमचा. हालेलुया. मार्क शुभवर्तमान करा, मार्क शुभवर्तमान 14 अध्यायामध्ये 1 ते 6 पर्यंत असेल. मार्क 14 1 ते 6 पर्यंत असेल. थँक्यू. मार्क 14 1 ते 6. हा. वलांडर व बेकमल भाकरी
अजून 2 दिवसाचा अवकाश होता आणि त्याला कपटाने कसे धरावे व जीवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते. कारण ते म्हणत होते, आपण हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकात दंगल होईल. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन त्याच्या घरी जेवायला बसला असता कोणी एक स्त्री जत्रामासीचा फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलावस्त्र कृपी घेऊन आली. तिने ती कृपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसात चडपडून म्हणाले, या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोरगरिबास देता आले असते. अशी ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, तिच्या वाटेत जाऊ नका, तिला त्रास का देता? हालेलुया. हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. हालेलुया. येशू आले एका ठिकाणी एकाच्या घरामध्ये मेजवानी करायला. ते होता कुष्ठरोगी, कोडी होता, तो बरं झालेला. बरं झालं, त्याच्या घरात त्यांना जेवणाची पार्टी ठेवली. आताच पार्टी करायचं, पहिला पण येशू पार्टीला जायचे, लग्नाला जायचे, बर्थडेला जायचे. हे सगळं होतं पहिल्यापासून. आणि जेव्हा येशू त्या ठिकाणी गेले, त्याच्या शिष्याने सगळे जेवायला बसले. एक स्त्री त्या ठिकाणी आली, अल्पास्त्र कुपी, द मौल्यवान, द प्रेशियस वन. त्या दिवसांमध्ये तन्नी मुली ते साठवून ठेवले त्याच्या लग्नासाठी. वर्षानुवर्ष ते थोडं करून ते साठवून ते बुद्धी भरून ठेवायच्या त्याच्या लग्नासाठी. एक तन्नी मुलगी, एक लक्षात घ्या, येशू हा देव म्हणून नव्हता. पहिली गोष्ट, आज तुम्हाला आणि मला माहिती आहे येशू देव आहे. त्यावेळी येशू देव म्हणून कुणालाही माहित नव्हते. एक तन्नी मुलगा 30 वर्षाची असताना सेवा सुरू केली. 3.5 वर्ष सेवा केली. 33 वर्षाचा क्रॉसवर गेले, पुनरुत्थान झाले. या पिरियड मध्ये एखादा तन्नी मुलगी दुसऱ्याच्या घरात जेवण वाढलेलं असताना त्या ठिकाणी जाऊन हिने आपल्या लग्नासाठी साठवलेलं तिथं जाऊन त्याच्या डोक्यावर पडणे सोपं आहे का? सोपं आहे? सोपं आहे का? ही काय केली? काही विचार केली नाही, काही बघितली नाही, काही योजना आखली नाही, काही मागं पुढं काही चिंता केली नाही. जे त्याच्या मंत्राला स्वीकारलेले लोक असतात ते असेच असतात. ते असेच असतात. त्यांना काही जगाचा फरक पडत नाही. कोण काय म्हणते, कोण काय करते, त्यांच्यासाठी येशूपेक्षा इम्पॉर्टंट दुनियात काहीच नसते. त्यांना देव आणि देवच पाहिजे, दुसरा काही त्यांच्यासाठी मौल्यवान नसतो. हालेलुया. समजायला का तुम्हाला? एवढ्या लोकांमध्ये दुसऱ्याच्या घरात जेवायला बसल्या पंक्तीत एखादा तन्नी मुलगी जाते आपल्या लग्नासाठी साठवलेला ते अल्पास्त्र कुपी देशाच्या डोक्यावर पडती आणि पूर्ण होते. असं नाही, जरूर तुम्हाला लावतो, जरूर जमलं पाहिजे लग्नाला. हालेलुया. जरूर तुमच्यासाठी ही अनन्या सफेद असे करणार, नुसतं दिखावा करणार. मी लई करायला देवासाठी काहीतरी करायला करत तर काहीच नसतं. हालेलुया. लई दिखावा असते, मी हे करायला मी ते करायला, पण आता काहीच करत नाही. ही काही विचार केली नाही, फोडली, डोक्यावर ओतली, घे तुझ्यासाठीच. हालेलुया. काय केली? पूर्णपणे ते बॉटल फोडून, कुपी फोडून सगळं ओतले तिच्या डोक्यावर, तुझ्यासाठीच आहे. काही त्याने विचार केले. असलेले लोक कुरकुर करायला लागले, एवढं महाग का? ते कॉस्टली, एवढं साठवण्यामध्ये मौल्यवान होता, ते साधं नव्हतं. काय तर आता जाऊन आणतो पण असलं नव्हतं. ते खूप मौल्यवान होता आणि ते वर्षानुवर्ष आपल्या लग्नासाठी साठवायच्या थोडं करून. ज्यावेळी त्या मुलगीनं फोडली, ओतली, लोक कुरकुर करते, सुगंध सुटला सगळीकडं. जिथं बसला सगळीकडे सुगंध सुटला, सगळे बघायला लागले आता काय होणार. लोक कुरकुर करायला लागले, एवढं नासाडी खा. काय म्हणलं? नासाडी खा. एवढं मौल्यवान आहे, नासाडी का केली? एखादा माणसा डोक्यावर पडले, अबाबा नासाडी केली, हे विकलं असतं किती पैसे आले असते, गरिबांना दिलं असतं आम्ही. हालेलुया. हालेलुया. जे देवासाठी कार्य करतात त्यांचा भाषा, त्यांचं कृत्य जगातल्या लोकांना समजणार नाही. समजलं? जे देवासाठी वेडे आहेत त्यांचं जीवन
त्यांचं कृत्य, त्यांचं काम या जगातल्या लोकांना समजणार नाही. ती जे काय करत होती ती कुठला दिखावा केली नाही, ती आपल्या भावासाठी केली. कुपी फोडली आणि ओतली. कोण काय म्हणतात काय नाही. येशूने साक्ष काय दिली? 6 वचन. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेत जाऊ नका. आमेन. हिला त्रास का देता? हालेलुया. पुढे हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. हालेलुया. याला त्रास द्यायचा नाही, याचा वाटेला जायचं नाही. हालेलुया. माझ्या लेकरांना जेव्हा तुम्ही सध्यासाठी उभा राहता, बाबासाठी उभा राहता, आता काल लेकरासाठी आयोजन द्यायचं होतं, असंच बोलत होते. कोण तुम्हाला काय करणार? जे तुम्हाला अडवतात त्यांच्यात गाठ देवाशी आहे. कोण तुम्हाला थांबवणार? कोण तुम्हाला स्टॉप करणार? अजिबात नाही. येशूने साक्ष दिली, त्याचा वाटेला जाऊ नका, त्याला अडवू नका, त्याला सत्कृत्य केले. कोण आम्हाला साक्ष द्यायला पाहिजे आमच्याबद्दल? तर परत ते साक्ष देत होते. काय सांगत होते? त्याला एन्करेजमेंट मेसेज द्यायचा होता आपणाला. ती घरी प्रेयर करते, बाबा काय देऊ काय देऊ. आपलं मन वेगळं असतं ना, आपण काहीतरी मेसेज काढतो. तर देवाने त्याला दाखवलं मीठ. मिठाबद्दल म्हणजे मिठाबद्दल काय देऊ? ते विचारते मिठाबद्दल काय देऊ, मिठाबद्दल मी काय सांगू, काय असते मिठाबद्दल एवढं? सगळ्यांना माहिती आहे जेवणात घाला खावा. कमी घातले की सपोज, जास्त घातले की कारण, बरोबर घातले की टेस्ट. ही माहिती आहे. तर त्याला देवाने स्पष्टपणे दाखवले, ब्रदर आणि सिस्टर हे मीठ आहेत. कोण साक्ष द्यायला पाहिजे? आम्ही जाऊन काना सांगितलो का? आपण ना आमचं नाव सांग, आमचं नाव सांग. हालेलुया. जेव्हा ती स्वप्नात ती बघितली आणि ऐकली, ती रिफ्रेश झाली. ती पूर्णपणे तासेतोबत झाली. ती म्हणते मला समजेना सिस्टर मी काय म्हणायची. मागच्या मंगळवारी जे मेसेज आलं ते गेली रडून प्रार्थना करत होते. तेव्हा सिस्टरांशी तुम्ही किती छान बोलता, आमच्याशी का बोलत नाही? तेव्हा माझ्याशी बोल, तुझ्याशी बोल, असं बसली पण येते. हालेलुया. आणि बोलले बाबांनी. बरोबर एक न्यूयॉर्कमध्ये एक मुलगी आहे, ती पण मला असं सारखं म्हणायची, सिस्टर तुम्ही किती छान क्लोज आहे हो देव बाबा बरोबर. किती छान देव तुमच्याशी बोलत असतात हो, आणि माझ्याशी पण असं बोलायला पाहिजे मला असं इच्छा. मी म्हटलं बोलतात माग आणि प्रार्थनेमध्ये होते. ती मला मेसेज करत होती. मी म्हटलं तू माग विश्वासाने, देव बोलणार. जेव्हा मी बोललो त्याला देव बाप्पा बोलणार असं म्हटल्यानंतर ती प्रार्थना करत होती. प्रार्थना करत असताना ती कंटिन्यू मागत होती, तेव्हा तुम्ही सिस्टरांशी बोलता, माझ्याशी पण बोला, माझ्याशी पण बोला. माझं आहे, मला ऐकायचं तुमची वाणी, मला ऐकायचं तुमची वाणी असं म्हणून ती रडायला लागली म्हणे. आत्मेमध्ये इतकी मनापासून ती देव बाप्पाकडे मागायला लागली म्हणे. जेव्हा मागायला लागली आली आवाज. हालेलुया. जे खरे भुकेने आहे, जे ताणलेले आहे, देव त्यांच्याशी बोलतो. नक्की बोलतो देव त्यांच्याशी. त्या मुलीला देव बाप्पाने दाखवले समय कम है. हिंदी मध्ये अब समय कम है. हालेलुया. मागच्या आठवड्याची गोष्ट आहे. अब समय कम है. त्याला समजना काय व्हायला. सिस्टर मी ऐकलो बाबाचा आवाज. हालेलुया. इकडे ही साक्ष म्हटली मला ऐकायचं तुमचा आवाज. मीठ. तुम्हाला काय वाटते? साधी गोष्ट आहे. काय म्हणते? जे देवाच्या साठी देवाचे लोक करतात, जगाच्या लोकांना समजत नाही, ह्यांच्या डोक्यात येणार नाही. म्हणून देवाचं वचन म्हणते बोलवलेले भरपूर आहेत, निवडलेले थोडके आहेत. मी हांची मी करतो म्हणणारे भरपूर आहेत, खरेपणाने करणारे थोडेच आहेत. आमंत्रण देण्यासाठी लोक गेल्यानंतर एक म्हणतो मला बिझी आहे, मी शेतात चाललो, मी कामाला चाललो, मी हे केलं, मी ते केलं. शेवटी वैताग येते ना. किती वेळ मागे लागतं. सारखं बोलत होते लोक. आहे ना काय काम धंदा आहे का? रागाने मारले, कुणाला मारून टाकले, काय केले? त्यांच्या आणि त्याच्या कुटुंबाला जो आमंत्रण देतो तो केअरफुली देतो. आलं की हा, नाहीतर जावा असं म्हणणारा नाहीये. तुम्ही आलं तर काय, नाही तर काय, मला काही फरक पडत नाही असं म्हणणारा नव्हे. मी आमंत्रण दिलो, तुम्हाला निवडून मी दिलो, त्याला सिरियसली घ्या.
हे लेकरांनी काय केले? कोणाकडे लक्ष दिले नाही. तन्नेताठी मुलगी पुरुषांच्या मध्ये जाऊन एखाद्या तन्नेताठी मुलग्याच्या डोक्यावर अलबास्त्र कुपी फोडली. आज तुम्हाला नाही मला माहिती आहे ते येशू होते, येशू डोक्यावर फोडले तेव्हा नव्हतं. तेव्हा नव्हतं. कुणाला माहित होतं येशू देव आहे, जे आत्मेमध्ये आहे, ते त्याच्यासाठी बुखवलेलं आहे, ताणलेलं त्यांनाच ते माहिती आहे. ती काही विचार केली नाही, काही बघितले नाही, जाऊन फोडली. आता ही कोण फोडलेली? योहान सुवर्तमान 12 अध्याय त्यामध्ये 1 ते 4 आपण वचन वाचूया. योहान सुवर्तमान 12 अध्याय 1 ते 4 आपण वाचूया. थँक्यू जीसस. योहान सुवर्तमान 12 अध्याय 1 ते 4. हा. मग येशू ओलांडण्याच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. हा. ज्या लाजाराला मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्याने तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. आता मागाशी आपण काय बघितलं? मार्क्स 21 अध्यायामध्ये ज्या कुष्ठरोगी सिमियोन होता त्याच्या घर, हा घर तेच आहे. बेथनीमध्ये तो घर, तेच घर, हा बेथनी. याच ठिकाणी तिथे येशू तिथे आले होते आमंत्रण दिले म्हणून. पुढे दुसरे वचन. म्हणून त्याने तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढत होती आणि लाजार त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यापैकी एक होता. हालेलुया. 11व्या अध्यायामध्ये लाजराला येशूने जिवंत केले. लक्षात घ्या, 11व्या अध्यायामध्ये लाजराला येशूने जिवंत केले. 12व्या अध्यायामध्ये एक कुष्ठी व्यक्तीच्या घरामध्ये जेवणाचं आमंत्रण सुरू आहे, जेवणाची वेळ सुरू आहे, सगळे जेवायला लागले, सगळे जेवण बसलेलं असताना त्या ठिकाणी मरिया, मार्था आले. त्या लोकांनी त्या पंक्तीस लाजर बसला होता. आता ले लोक एखादा 4 दिवस पुरलेला माणूस पुन्हा जीवन झालं याला बघण्यासाठी भरपूर लोक आले होते. त्या ठिकाणी भरपूर लोक बघण्यासाठी आले होते आणि जेवणाचं आमंत्रण सुरू होतं, जेवणाची मेजवानी सुरू होती. पुढे तिसरे वचन. तेव्हा मरियाने अर्धाशे शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसाने त्याचे चरण पुसले. हालेलुया. हालेलुया. कोण ही मरिया? लाजराची बहीण. तिथं ओतलेली कोण होती? हीच ती होती. हालेलुया. ती पण मरियाच होती. मरिया तिथं येशूच्या डोक्यावर कुपी फोडून ओतली. कसं आहे, आता ही स्टँड आहे, तुम्ही तिकडून बैठे तुम्हाला वेगळा दिसतो, तिकडून बैठे की वेगळा दिसतो, इकडून बैठे की वेगळा, मला बैठे की वेगळा दिसतो. तो येशू हा सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळं होतं. ज्याने जसं बघितले तसं त्यांनी लिहिले बायबलमध्ये. पण इथं काय म्हणतात योहानाच्या पुस्तकामध्ये, ज्या घरामध्ये मेजवानी होती, जेवणाची पार्टी होती, त्या ठिकाणी लाजर पण होता जेवणासाठी. ह्याला बघण्यासाठी भरपूर लोक आलेले. बाबा बाबा, 4 दिवस मेलेलं प्रेत, कपडे ठेवलेलं प्रेत येशूने जिवंत केले. तो पण जेवायला बसला. आता 4 दिवस मेलेलं प्रेत, कुसलेलं प्रेत जिवंत ते कुठं पाहिजे? ऍटलिस्ट दवाखान्यात, पार्टीत. हालेलुया. लग्नाच्या वेळी एकदम एवढं मोठं मेजवानीत त्याला बघण्यासाठी पण भरपूर लोक आले होते. जेव्हा भरपूर लोक त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी मरियाने काय केली? अल्पास्त्र फोडली, येशूच्या चरणाला लावली, आपली केसाने पुसली. काय प्रेम आहे हो हे! ते काय मरिया काय म्हातारी होते? काय येशू म्हातारा होते? हालेलुया. प्रेम असं करा ना, असं करा, बघणाऱ्यांना जलस वाटत पाहिजे. हालेलुया. असं प्रेम करा, बघणाऱ्यांना जलस वाटत पाहिजे. काल मी बसून प्रेमामध्ये बायबलच बसलेलो. काल का आज मला माहिती नाही, आज दुपारी प्रेम यायच्या ब्रदर जाता जाता काहीतरी मला सांगितले, काहीतरी काम होतं, काहीतरी बोलले. हे असं पाहिजे होतं, नाही काय करायचं? तुम्ही या ना. म्हटलं तू काय करणार? मी हे करणार. बसलो होतं प्रेयर हॉलमध्ये, बायबल घेऊन 2 बायबल म्हणजे बसलो होतं. किती छान दार माझं म्हणलं, ते पाहिजे होतं ना, आणायला पाहिजे ना. म्हटलं हा. कोण आणणार? तुम्ही आणा. तू काय करणार? शाप दार बंद केलं, निघून गेले. हालेलुया. हालेलुया. वेडेवा, वेडेवा. आमंत्रण तुम्हाला दिलेले तुम्ही साधे लोक नाहीये. जगातल्या लोकांना
ती एवढं मौल्यवान, बापरे, विकून किती पैसे आले असते, काय केले असते, एवढ्या लोकांकडे केसाने पाय पुसले. मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा म्हटलं ही मीच आहे, ही मीच आहे. हालेलुया, मीच आहे. मी काय आहे, मी तर इतकं वेडी आहे प्रार्थना, मी 10 वेळा माझ्या बाबाच्या चरणाला चुंबन देत असते. हालेलुया. मी म्हटलं तेव्हा डॅडी ही मीच आहे. काही त्याने विचार केली नाही, काही बघितली नाही, काय 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 कुठंच लक्ष दिले नाही. कोण काय म्हणते मला काय फरक पडत नाही. आणि एक लक्षात घ्या, जे देवाचे निवडलेले लोकांमध्ये त्याच्या ओळखलेले लोक त्यांना सगळे टिंगल करतात. त्यांना कायम वाईट बोलणार, कायम काहीतरी म्हणणार, तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला स्वस्थ करणार, हे घडतच राहणार. पण त्याला सोडून असं होते म्हणून जर जगाचा मागे तुम्ही लागला, म्हणून देवाचं वचन म्हणते बोलवलेले भरपूर आहे, निवडलेले थोडके आहे, निवडलेले अगदी थोडके आहे. लूक शुभवर्तमान 10 अध्याय काढूया. लूक शुभवर्तमान 10 अध्याय 38 वचनापासून थोडं वचन वाचूया. लूक 10:38 पासून. लूकाचा 10 अध्याय 38 पासून पुढे. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याच्या आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशू सहज एका गावातून चाललेले, बेथनी या गावापासून पास होते, जात होते. मार्था पळत पळत गेले तेव्हा येशू कुणालाच माहित नव्हते. हालेलुया. येशू कुणालाच माहित नव्हते. हे लोक नवीन होते. मरिया, मार्था, लाजरला येशूची ओळख नव्हती. लक्षात घ्या, ही कुठला लूक 10 अध्यायामध्ये वाचायला लागलो. आता लाजर मेला कधी? 11 अध्याय योहानाच्या पुस्तकामध्ये. ओके, योहान 11 मध्ये जेव्हा यांची येशूवर ओळख झाली होती, जेव्हा लाजर आजारी पडला, तेव्हा या बहिणीने लाजर येशूला निरोप पाठवले, जे तुमचा प्रिय आहे तो आजारी आहे, येशू म्हणून निरोप पाठवले 11 अध्यायामध्ये. हे नवीन पहिल्यांदा येशू बरोबर यांचा एन्काउंटर. येशू ते गावात आले, बेथनी मधून जात होते. मार्था पहिला बघितली. मार्था पळत, ही पण काय म्हातारी नव्हती. हालेलुया. तन्नीतटी मुलगी होती, अनमॅरिड पोरगी होती. ही काय केली? पळत पळत गेली आणि येशूला म्हटलं आमच्या घरी या. ह्या तिन्ही मुलांना आई नव्हती, बाबा नव्हते, ते तिघेच होते, त्यांना कोण नव्हते. आणि जेव्हा ही पळत गेली, येशूला म्हटलं आमच्या घरी या. येशू घरी गेले. घरी गेल्यानंतर तर पाहुणे आले की पाहुणचार करायला लागतो. मग मार्था लुडबुड करण्यामध्ये बिझी. काय काय करायला? आता चहा करायला, भांडी गाणे, स्टेनर गाणे, कंपशी गाणे, दूध संपलं, धुवा नाहीच आहे, काय करू, हे काय हे माताचं चाललं. मरिया काय केली? बापरे बाप, एखाद्या व्यक्ती आपल्या घरी आला, तेवढं तोंडात पडणारे शब्द याची गोड बसतो पायाकडे बसतो. जेव्हा ती पायाकडे बसली, येशूची ऐकत राहिली. त्याला काही फरक पडला नाही. काय करायचंय? पाहुण्याला पाणी द्यायचंय का? पाहुण्याला चहा बिस्किट द्यायला लागते का? पाहुण्यासाठी जेवण करायला लागते का? मर्याच्या डोक्यात काहीच आलं नाही. मर्याला एकच माहितीये, हा व्यक्ती माझ्या घरी आला, त्याने खूप छान बोलत, मला ऐकायचं. मार्था बोलवून आणली, मात्र लई मोठं लुडबुड करायला लागली, भांडा उठायला लागले, काय करायला लागले. आता सहन होईना आणि राग यायला लागले. मी काम करलं नाही, बसले त्या पायाकडं. त्याला सांगा किंवा जरा सांगा माझ्या बहिणीला, मी एकटी काम करायला लागली, बसले बघा कशा तिकडं. पाठवा त्याला, मी भांडी घासत आहे. काय म्हटले येशू? मारते मारते ते वचन वाच.
41-42. प्रभूने तिला उत्तर दिले, हा? मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. तुम्ही करता की नाही हो? करता की नाही? एक काम दिले देवाला मना करायला. किती काम? एक काम. तुम्ही काय करता? पुष्कळ गोष्टी आता प्रेशर कसं वाढायचं? बारीक कसं व्हायचं? बारीक कसं प्रेशर? मी 15 वर्षाला एवढंच वेट. किती? 15 वर्ष झाले वेट एवढंच आहे. तिथंच एक काटा वर जाते काढते, वर जाते काढते, तिकडेच. पण 15 वर्ष सेम. बरोबर पण तुम्हाला सांगत होते 10 वर्ष सेम. हालेलुया. जास्त करतो, काय व्यायाम करतो, हे काय नाही. काय 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 कुठलंच काय फरक नाही. मी तर रोज नॉनव्हेज खाते. आता पण मस्त की फिश फ्राय, फिश करी खाऊ. हालेलुया. काय नाही. का सांगते? एक काम तुम्हाला करायचं आहे, ते एक तुम्ही सोडता. पुष्कळ गोष्टी धक 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 धक. बापरे, काय लोकांच्या जीवनात श्वास घ्यायला वेळ नसते. समाधान श्वास घेत नाही. श्वास काय म्हटलं मार्ताला? ईश्वराला तुझं जेवण पाहिजे. ईश्वर तुझं चहा बिस्किट पाहिजे. काय पाहिजे ईश्वरा? काय पाहिजे? तुमचं टाईट्स पाहिजे, तुमचं ऑफरिंग पाहिजे. हा, तुम्ही किती छान छान काय काय देता हे पाहिजे. काय पाहिजे ईश्वरा? काय म्हटलं? 42. परंतु थोडक्याच गोष्टीची किंबहुना एकाच गोष्टीची अगत्य आहे. काय म्हणलं? थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकच गोष्टीची अगत्य आहे. मरियेने हा. चांगला वाटा निवडून घेतला आहे. आमेन. काय केले मरियेने? चांगला वाटा. बसली होती बाबाच्या चरणाजवळ. बाबा काय म्हटले? हे चांगलं वाटत. तुम्हाला आहे का वेळ बाबाकडे बसायला? हाय वेळ? हाय का वेळ? बाबाच्या चरणात बसायला वेळ आहे का तुमच्याकडे? हाय? आत्मपरीक्षण करा. बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले तोडके आहेत. भरपूर लोक देवाच्या राज्यामध्ये आज आहेत. आम्ही आहे देवाचे 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 आहे. कुठेही एंड होणार आहे कळणंच माहित नाही. देवाचं वचन म्हणते, अरे निवडलेले व्हा, निवडलेले व्हा. बरेच म्हणले ते बाबा म्हणले ही चांगलं वाटून निवडली. पुष्कळ नाही, थोडक्याच त्यात एकच. काय म्हणलं देव बाबाने? देवाचं राज्य, त्याचा धार्मिकता झटवून शोध करा. काय म्हणलं? लय मोठं काम दिलं देव बाबाने. हा, लय दिलं काय? वाचेल का एक वचन? मत्ते 6:33. मत्ते 6:33. थँक यू जीसस. मत्ते 6:33. हा. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. कशासाठी झटली पाहिजे? त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व. त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व. त्याच्या राज्यासाठी झटली पाहिजे, त्याच्या नीतिमत्वासाठी झटली पाहिजे. पुढे म्हणजे हा, त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. आज तुम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी मागे पडत आहे ना, दिवस रात्र एक करून, कुणाला शेतात जायचंय, कुणाला बिझनेस बघायचाय, कुणाला काही काम करायचंय, कुठं वेळ आहे हो लग्नाला यायला, आमंत्रण, जेवण जेवायला? आमच्याकडे वेळ नाहीये एवढं. देवबाबाचं वचन म्हणते, देवाचं राज्य, त्याचा धार्मिकता झटून शोध करा. तुम्ही त्याच्यासाठी झटता, याही तुमच्या मागे येणार. तुम्हाला त्याच्या मागे जायची गरज नाही, ते तुमच्या मागे. तुम्ही याच्या मागे जावा, हे तुमच्या मागे येणार. आम्ही काय करतो? आपण प्रार्थना करून काय मिळणार आहे? बायबल वाचून काय मिळणार आहे? देवाकडे बसून काय आमचं पोट भरणार आहे? हालेलुया. बायबल स्पष्टपणे आम्हाला गुरु केले, सक्सेस व्हायचं आहे. देवाचं राज्य, त्याचा धार्मिकता झटून शोध करा. असं म्हणत नाही की काम करू नका, चुकीचा मेसेज घेऊ नका, काम करू नका, सगळं टाकून बसा असं म्हणत नाही. पण हे करत असताना तुमचा प्रियॉरिटी कशासाठी आहे? तुमचं महत्व कशासाठी आहे? कुठल्या गोष्ट तुमच्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहे? कामाला जायचं म्हणून उठल्यापासून घरचं काम आवरत असतं, आवरलं कामाला म्हणून पळत सुटता, आल्यानंतर परत उरलेले काम, परत काम, परत काम. देवाला कधी देता आणि काय देता? कसं देता आणि किती देता? हालेलुया. दोन्ही ठिकाणी येशूने साक्ष दिले.
कार्यासाठी. मग ते 21 मध्ये पण दिले आणि ह्या ठिकाणी पण दिले लुकदामध्ये. ह्यानं चांगलं वाटत निवडलं, हे वाटत त्याच्याकडून कुणी काढून घेऊ शकणार नाही. हालेलुया. एक शेवटचं पॅराग्राफ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लूक 9 अध्याय, लूक 9 52 पासून थोडे वचन वाचून. लूक 9:52 पासून. लूक 9:52 पासून पुढे. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला. तेव्हा त्याने यरूशलेमेत जाण्यास दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्याकडे निरोपे पाठवले. तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शंभरूनाच्या एका गावात गेले. पण त्याने त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोग यरूशलेमेकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले. 9:56 पासून. 56 काय? 9:56. मग ते दुसऱ्या गावास गेले. 56. तेव्हा असे झाले की वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कुठे जा तेथे मी आपल्या मागे येईन. लक्षात घ्या, येशू गपचूप वाटेने चालल्यात. थोडासा शुद्धीवर येऊन एक पण येशू वाटेत चालले. पुन्हा एखादे येशूकडे आले आणि म्हटले, आपण जिथे कुठे जाल मी तुमच्या मागे येईन. काय म्हणायला लागला हा? तुम्ही जिथे कुठे जाल मी तुमच्या मागे येईन. पुढे येशू त्याला म्हणाला, खोकडास पिळे व आकाशातल्या पाखरास घरटी आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. हालेलुया. काय म्हटले? बाबा माझ्याकडे कुठे येणार आहेस तू? पाखरांना घरटी आहे, बिळे आहेत केकड्यांना, मला मनुष्याला डोकं टेकायला पण ठिकाण नाही. तू माझ्याकडे कुठे येणार? येशू त्याला बोलले, पहिल्या व्यक्तीला तो स्वतःहून म्हटला, मी तुमच्या मागे येतो. पुढे त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, त्याने दुसऱ्याला म्हटलं. आता कोण म्हणाला? येशू दुसऱ्याला म्हणाला, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ दे. हालेलुया. जो स्वतःहून म्हणतो येशूला, मी येतो तुझ्या मागे. येशूने म्हटले, बाबा कुठे येणार? मलाच जागा नाहीये, तू कुठे येणार? गेला तो निघून. तो निघून गेला. दुसऱ्याला येशू स्वतः म्हणतो, चल माझ्या मागे ये. तर ह्यो काय म्हणतो? प्रभूजी, रेस्पेक्टफुल. प्रभूजी, आता मागाशी म्हटलं मी काय बघितलं? 21व्या अध्यायामध्ये मी बघितलं ना मागाशी, 38 पासून मी बघितलं मागाशी. काय म्हटलं? 28 पासून बघितलं. तुम्ही बाबा म्हटले, बाबा जा रे जरा काम करायचे. तर पप्पा जातो जातो, पप्पा करतो करतो, पप्पा केलं नाही. दुसरा मी नाही झाला, मला काही नाही म्हटलं आणि गेला आणि केला. आता हा बाबा येशू स्वतः म्हणाला, चल रे माझ्या मागे ये. ते काय म्हणतो? प्रभूजी पहिल्यांदा माझ्या बाबाला पुरून येतो. काय म्हणतो? दिवस भरावे बाबा. बाबा दिवस भरावे का? हालेलुया. काय म्हणतो? माझ्या बाबाला पुरून येतो. पुढे 60. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. हालेलुया. जे कोणी देवाच्या राज्यासाठी जागे नाहीये ते मेलेले आहेत. समजायला? हालेलुया. मेलेल्यांना मेलेल्याला पुरू दे म्हणजे कब्रातले लोक येऊन या प्रेताला घेऊन असं नाहीये. मेलेल्यांना पुरू दे. या जगामध्ये ज्यांना माझ्यासाठी वेळ नाहीये, माझ्या कामासाठी वेळ नाहीये, माझ्या जीवनासाठी वेळ नाही, माझ्या आमंत्रणासाठी किंमत नाहीये, ही मेलेले आहेत, हे त्यांना पुरू दे. तू चल माझ्या मागे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही आज कुठल्या गोष्टीसाठी मागे पडत आहे प्रभूपासून? तर तुमच्यासाठी तुम्ही काय म्हणणार? बाबा मेलो तो जायलाच पाहिजे. म्हणणार की नाही? म्हणणार की नाही? माझा बाबा मेलो मला जायलाच पाहिजे. येशूने काय म्हटले? तुझा बाबा मेलेला ना, मेलेला आहे तिकडे पुरता, तू चल माझ्या मागे. देवाच्या राज्यामध्ये ह्याला किंमत नाहीये. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये या गोष्टींना किंमत नाही. देवाच्या राज्यामध्ये एकच मी बोलवलं, माझ्या मागे चल. दॅट्स इट. पुढे तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. काय करतो? बाबा मेला म्हणते तर रडत बसू नको. देवाच्या राज्याची घोषणा कर. काय देवाचं राज्य? जीवन. देवाचं राज्य काय आहे? आनंद.
हे गोष्ट कर. तू जाऊन तिथं आता मेल्या, तिसऱ्या दिवशी पण त्यातनं बाहेर पडत नाही, मग 12 दिवसापर्यंत पडत नाही, मग 40 दिवसापर्यंत. हे कर दुःखाने रडत नाही सगळे. खरं शोध करायला लागते हो. 3 दिवस, 4 दिवस, 12 दिवस. हालेलुया. येशू काय म्हटले? तुझा बाबा मेलेत ना, मेलेले गुरु दे, तू चल माझ्या राजाची घोषणा कर. दिस इज द कॉलिंग ऑफ गॉड. देव असं बोलवतो. देवाच्या राजाची कामं असं असतात, ते वेगळ्या पद्धतीने नसतात. सगळं तुझं झालं तर वेळात चल रे, जरा ये रे, माझे काम कर, असं नसते. भर जवानीत मी देवाला स्वीकार केले. भर जवानीत 27 इयर्स. हालेलुया. फक्त 27 वर्षाची मी होतो, सुखात लक्झरियस लाईफ जगत होतो. एकदम छान, एकदम म्हणजे मस्त जीवन. काय 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 कशाचं काय कमी नव्हतं. 27 वर्षाची 3 मुलांची आई. ते काही 21 वर्षात 3 मुलांची आई झालं सोडा. 27 वर्षात 3 मुलांची आई, जीवापार प्रेम करणारा नवरा, बघत तिथं पैसा, बंगला, गाडी सगळं असताना म्हणजे बाबासाठी उभा राहिलो. हालेलुया. घाबरलो नाही कधी. सेवेमध्ये पण कितीतरी प्रकारची परीक्षा आली, कितीतरी प्रकारची परीक्षा. एकटी घरी असायची मी, मुलं शाळेला जायच्या, ब्रदर दिवसभर कामाला, प्रार्थनेच्या नावाने कोण कोण कुठले कुठले लोक घरी यायचे. अशी उभारायची ना, आजपर्यंत कुणी एखादे पण म्हणावं या बाईने आमच्याशी काय केली, आमच्याशी एक वाईट नजरेने तरी बाईने बघितले, मला कुणीतरी म्हणावं या 26 इयर्स मध्ये. हालेलुया. म्हणून तर कोणाला घाबरत नाही. बरोबर ब्रदर बोलता बोलता काहीतरी म्हणले, असं सेवेबद्दल काहीतरी विषय निघलेला, काहीतरी बोलल्यात. म्हटलं बरं, म्हटलं कुणाकडे पण आई म्हणून जातं. म्हटलं सुरुवातीपासून 27 वर्षाचे होतो तेव्हा ठरवलं मी आई आहे. 70 वर्षाच्या म्हाताऱ्यांसाठी मी प्रार्थना केली. जे लेक्चरर्स होते, डॉक्टर्स होते, प्रिन्सिपल्स होते, मोठे मोठे पुजारी होते, भटजी होते, सगळ्या जातीच्या लोकांना, ब्राह्मण्स, लिंगायट्स, मुस्लिम, सगळ्यांसाठी प्रार्थना केली. मी 26, 27, 28 इयर्सची. लोक यायचे, ती प्रार्थना करणारा बाई कुठं आहे कुठं आहे मलाच विचारायचे. हालेलुया. हे पण बघितलं. विचारा, मेरी पण मला पहिले भेटले तर तिचं लग्न झालं नव्हतं, आता तिची पोरगी 10वीत आहे. विचार करा, कधी मला बघितली कसं मी होतो. विचार, कधी मागे बघितली नाही, कधी लक्ष दिले नाही इकडं तिकडं. बायबल काय सांगते? मेलेले ना पुढे तू चल माझ्या राजाची घोषणा कर. घाबरले नाही तेव्हा पण नाही, आता तर अब्बा बाबा बाबा. हालेलुया. हालेलुया. अजिबात नाही, कशालाच नाही. तर काय म्हणते, या गोष्टी बघत तुझं जीवन आहे, तू पुढे चल माझ्या राजाचं काम कर. एवढं आनंदी आहे आज या दिवसांमध्ये. काल मी आमच्या सचिन भावाला बोलत होतो, काय माहित बाबा, म्हटलं आयुष्यभर बायका बायका पण बायकांच्या मध्ये मला गुंतून ठेवल्यात. म्हटलं देवाने असं बाहेर काढलं, सगळ्या ब्रदर्स म्हटलं, आता सगळे मुलं, आता पण कमीत कमी 7 ते 8 मोठे मोठे केसेस मी हँडल करायला लागले. किती कानोकान खबर कुणाला नाही, माझ्या नवऱ्याला पण, त्या नवऱ्याला माहिती आहे, मला माहिती आहे, त्या लोकांना माहिती. सगळ्यांना एकच म्हणे, एक कोणाकडे तोंड उघडायचं नाही, शांत. देवाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, बस. सगळ्यांना पब्लिसिटी करायची गरज नाही. हालेलुया. या छोट्याशा या एवढ्याशा जीवनामध्ये नाही, लई सिक्रेट्स आहेत हो. काय काय सिक्रेट्स आहेत माहिती आहे. कधी कधी मी घरी एकटी बसून मी लई रडतो बाबाकडे बघून, डॅडी किती तू चांगला आहेस, डॅडी किती तू चांगला आहेस. कोण मी, काय मी, एवढ्या लोकांसाठी साठवण करायला, एवढ्या कुटुंबांना बांधायला. आता पण स्तुत्याला सुरू होती मागाशी. माझा मोबाईल स्विच ऑफ कर, म्हणजे स्विच ऑफ म्हणजे सायलेंट मोड टाकलं होतं, नेट बंद केलं होतं. आराम सुरू आहे आणि मला अचानक मला नेट चालू आहे. तुम्हाला म्हणतात ते सिस्टर इथं कुठं पवित्र म्हणून बोलले असतील, अरे बोलतात सारखं बोलतात. पटकनी नेट ऑन केलं. एक मुलगी कोर्टात आहे, दुसऱ्या गावात केस आहे म्हणून गेली. कोर्टात वकिलाने बोलवली, ती गेली बिचारी तिकडं. पहिले कोर्ट बंद आहे, वकील आहे,
तिचा नवरा पण तिकडे आहे, तिला डायव्हर्ससाठी काहीतरी चाललंय. नवरा पण आहे, नवऱ्याने याला बघितले नाही, वकील पण आहे आणि कोर्ट बंद आहे. मला म्हटलं सिस्टर मी नेट चालू करायला त्याचा मेसेज मला आला. सिस्टर मला भीती वाटायला लागली, मी एकटीच आहे. मी अजून बघितलं नाही त्या मुलीला. गेल्या 3-4 दिवसाआधी माझा नंबर कुणीतरी दिले, त्याला मी काउन्सिलिंग करायला लागले आणि प्रेयर करायला लागले त्या मुलीसाठी. ती म्हणते काल मला टेक्स्ट केली, तुमच्याशी बोलताना मला असं वाटलं देवच माझ्याशी बोलायला लागले. म्हणजे मी एवढं आशीर्वाद देते, म्हणजे कुठून तुमचा नंबर मला मिळाला. माझं आयुष्यात माझं दुःख मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही सिस्टर, तुम्ही पहिल्यापासून. साधी पोरगी नाही आहे, BSc नर्सिंग केलेली पोरगी आहे, चांगलं जॉबला पोरगी. विचार करा, चालू केलं लगेच. म्हणजे घाबरू नकोस म्हटलं, काळजी घे म्हटलं. काळजी घे, तू एकटी आहेस का म्हटलं. हो सिस्टर मी एकटी चालू, दे बाबा माझ्या बरोबर. म्हणजे फाजील नको म्हटलं, फाजील नको म्हटलं. दे बाबा बरोबर आहेतच, पण काळजी पण घ्यायला पाहिजे. बी केअरफुल म्हटलं. माझं किती वाटलं मला प्रेयर केली म्हटलं, काही म्हणाले काळजी घे म्हटलं. फक्त नेट बंद केली, लावली. हालेलुया हालेलुया. देव बोलतो. ह्यो काय तरी म्हणायला लागला. पहिला म्हटलं मी येतो देवा तुझ्या मागे. येशू म्हटलं माझ्या मागे. बाबा तू कुठे येणार रे, मलाच डोकं टेकायला जागा नाही. दुसऱ्याला म्हटलं तू माझ्या मागे चल. यो बाबा म्हटला आता काय करू, बाबा मेल्यात, जरा जाऊन पुरतो. पुरल्यानंतर 3 दिवस रडतो, मग 12 दिवस करतो, 40 दिवस खातो, मग वर्षास राहत बसतो आणि मग येतो. लोकांची नियम. पुढे 61 हा. त्यावेळी आणखी एकाने म्हटले, प्रभूजी मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. काय म्हटला दुसऱ्याने, मी येतो तुमच्या बरोबर, पण जरा घराकडे जाऊन निरोप घेऊन येतो. टाटा बाय बाय करून येतो. मग कोणतरी रडले, मिठी मारले, मग घरात थांबतो. हालेलुया. काय सांगायला, कोणतरी रडले, पप्पा पप्पा जाऊ नये मी, पप्पा कशाला चालला की पप्पा असू दे बाबा, येशू तू जा बाबा, माझी पोरगी रडायला रात्री. समजाले, हा घरी जाऊन निरोप देऊन येतो. पुढे येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगरात हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यात उपयोगी नाही. हालेलुया. नांगराला उचलला ना, नांगर पुढं जायचं, मागे बघायचं नाही. नो टर्निंग बॅक. खिचायला लई कारण असतात, बरोबर का? लई कारण असतात खिचायला. मागे जायचं नाही, अजिबात नाही. नांगराला हात घालण्यापूर्वी विचार करा, मी जी उचलली कशासाठी उचललो, नांगरण्यासाठी. नांगरण्याचं काम सोपं नाहीये. सोपं आहे नांगरताना साप आलं तर बाहेर मातीतून, विंचू आलं तर काय पण येऊ शकते. पण नांगराला उचलला, नांगर पुढे जायचं, मागे बघायचं नाही. मग देवाचं वचन मानते, बोलवलेले भरपूर आहे, निवडलेले तोडके आहे. निवडलेले अगदी तोडके आहे. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही आज देवाच्या राज्यामध्ये तुम्ही कोण आहे? जसं आम्ही बघितलं मत्ते 22:14 वचनाप्रमाणे, या अध्यायामध्ये मी 1-13 पण बघितलेल्याप्रमाणे भरपूर प्रकारे देवबापाने आमंत्रण दिलेलं आहे. लग्नाचं मेजवानी तयार आहे, राजाचं लग्नाचं मेजवानी. तुम्हाला नॉनव्हेज वाटतं, नॉनव्हेज जेवण तयार आहे, या रे खाऊन जा. लोक बहाना करू लागले. कोण म्हटलं बिझनेसला जायचंय, कोण म्हटलं शेतात जायचंय, कोण काय तर कोण काय, कोणी आले नाही. शेवटी लोकांनी चिडले, पाठवलेल्या सेवकांना मारले, त्यांना मारून टाकले. काय लोकांना जीवे मारले, मारूनच टाकले. किती त्रास देतात सारखं येऊन चला चला चला. देवाच्या सेवकांना पण असंच केलं जगातल्या लोकांनी. सुरुवातीपासून अंशाने प्रकाराने संदेशांच्याद्वारे सेवकांच्या द्वारे देवबाबा बोलत आले. शेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे बोलले. शेवटी पुत्राला सुद्धा मारून टाकले. का मारून टाकले? ले बोलतोय देवाचा राज्याबद्दल, त्याला मारून टाकले, नकोय. लक्षात घ्या, ज्या देवाने तुम्हाला आमंत्रण दिली, हा आमंत्रण साधं नाही आहे. हे साधं आमंत्रण नाही आहे, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं याला सिरियसली घेता का काय करता तुमच्यावर आहे. भले तुम्ही मार्तासारख्या येशूला आपल्या घरामध्ये आमंत्रण दिले असाल, तुम्ही लई खुश असाल, येशू आला आमच्या घरात, मी खायला घालतो, प्यायला देतो, पाणी देतो, बिर्याणी करतो, हे तुमचा त्याला नको आहे. मरियाने सगळं टाकले, चरणाजवळ बसली, हा त्याला पाहिजे आहे. त्याला साक्ष दिला आणि म्हटलं
म्हणला मर्याने चांगली वाटा निवडली, ह्याला त्याच्यापासून कोणी काढून घेता येणार नाही. तुम्ही पुष्कळ गोष्टीवर दगदग करता, किंबहुन एकच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे काय? सानिध्यामध्ये बसणे. परत सांगतो, मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. जोपर्यंत आम्ही जगामध्ये आमचं रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केलंच पाहिजे, पण आमचं त्यापेक्षाही प्रवास उद्या मेल्यानंतर ते पप्पा म्हणणार नाही, तू किती छान तुझ्या कुटुंबाला सांभाळलीस ग, किती घर स्वच्छ ठेवलीस ग, किती कपडे छान धुतलीस ग. नवऱ्यानं म्हणणार, पुरुषानं म्हणणार, किती तुम्ही काळजी घेतला बाबांना तुमच्या घरचा, चल चल स्वर्गात ये, असं म्हणणार आहे? म्हणणार आहेत का? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणल्यात ना, मेलेल्यानं बघत बसले, जा तिकडं जा, परत बस. असं लोकांना लई पुराला पण देतात ते बाबा, एकानंतर एक समस्या. बी केअरफुल, बी केअरफुल. जे देवासाठी उभा राहतात, कुठल्याही परिस्थितीमध्ये देव त्यांना अजून एनकरेज होतात, देव ना उचलून काढतो, उचलून काढतो. जे लोक आज तुमची निंदा करायला, तेच लोक त्या छातीत टाकून साक्ष देणार की तुझ्यामुळे मी आज आहे. बरोबर, साक्ष देत होते फॅमिली प्रेयर मध्ये. काय म्हणत होते? माझी बायका प्रार्थने हालेलुया हालेलुया म्हणायला चिडवत होतो. आज स्टेज मला हालेलुया हालेलुयाच म्हणतात. आणले की नाही? आणले की नाही? माझ्यासारखं परिस्थिती जीवनामध्ये कोणाचंच नाहीये हो, कोणच नाही, एक पण नाहीये. असल्या परिस्थितीतून मी आलेली आहे, भयंकर परिस्थिती. परवा पुन्हा सांगत होते मी साक्ष, ब्रदर बसलेले शनिवारी, म्हटलं हे म्हटलं पुजारी होते म्हटलं साहेब आमचे, कुणाला पटलं काय? सगळे म्हटलं ओ जोसेफ नावाची पुजारी होते, भटजी, जोसेफ नावाची भटजी. कोणाला माहित नाही, कोणाला समजत पटत पण नाही कोणाला. येशू माहित नाही, बायबल माहित नाही, तो माणूस आज बायबल पाणीसारखं पितो आणि हालेलुया, अभिमान वाटतो. त्या दिवशी मी घाबरून बसलो असतो, असू दे मी कशाला तिथं ठेवतो, हळूहळू लपून लपून प्रार्थना करतो, कशाला सांगायचं, कशाला करायचं, मरून गेले असते सगळी. उभारलो जीवन आणि मरणाच्या मध्ये, काय होते ते होते. लय बोललात, ब्रदर तुला उचलून आपटीन, तुला मारून टाकीन, तुला फेकून देईन, घरातनं बाहेर गेलीस तू चांगली नाहीस. थँक्यू जीसस. एक चांगला गुरुकिली मला मिळाला होता, थँक्यू जीसस. ओरडले, थँक्यू जीसस. आता पण येताना तिथून इथं काय काय तरी बडबडत 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 आहे. एकतर मी लवकर बाहेर पडलो, 4 व्हीलर नाही घेतले, 2 व्हीलर घेतले, अडकले पावसात, बोलत रस्त्यावर. म्हटलं किती छान ना, म्हटलं सेवेला जाताना असं बाबा शिकवतात, म्हटलं त्यांना बाबा शिकवतात. म्हटलं गाडी असताना तू म्हणतात नाही, ते काय होतं ना, ऊन होतं ना, अचानक पाऊस आला ना, मग तिथून आता मला मस्त बारिश मारायला, काय काय तरी बोलत, कुठलं काढायला, काय काय तरी. मी काय नाही, अन्य भाषेत प्रार्थना करत होतो, थँक्यू जीसस म्हणत होतो, कुठेतरी गाणं म्हणत होतो. त्यांना माहित आहे कुठं टाळायला गेलं. हालेलुया. टेम्पर घ्यायचे नाही, शांत शांत. ते त्यांच्या मीटिंग असेल तरी सगळ्या गावच्या आधी येऊन पडत बसणार, सगळ्याच्या आधी सगळं टाकणार, फेकणार, काय पण असू दे. मी बाथरूम मध्ये गेलेलं असतं, लिफ्ट मध्ये असतं, विचार करा, अंघोळीला गेलेलं असतं आणि आमचं असलं की इथं काम आहे, अरे तिथं मी विसरलो रे, हाय का, मिळालं का, सापडलं का. तिथून इथं कोणतरी भेटणार, तिथं आणि 2 मिनिटं बोलणार, यांच्या असलं की सायलेंट प्लीज, पुन्हा शिकवणार नाही तिथून इथे येऊपर्यंत. हे मुद्दा पण आम्हाला टेम्पर देण्यासाठी सैतान काम करतात ना, केअरच करत नाही, केअरच करत नाही. मला कुठं काय म्हणलं, असं काय प्रेशर घ्यायची काय गरज नाही, जाते उभं गे, मी कुठं बोलतो, बाबा बोलतात, माझं काय काम आहे, नुसतं भांडाय. मला चहा प्यायला पाहिजे, कप आहे, घ्या आणि पिया, धुतले की धुवा, फोडले की फोडत, फेकले की फेका, मला काय. हालेलुया. समजायला. परत पाहिजे वापरायला, 2 व्यवस्थित ठेवशील, आता युजन दुसरं का वापरलं तर फेकून देशील आणि जाशील उठून, सगळं तुमच्या हातात आहे. हात निसटलं, पडलं, फुटलं, त्याला काय नाहीये, बोलणारा कोण आहे बाबा. म्हणून लक्षात घ्या, निवडलेले थोडके आहे, भरपूर मागे आहे देवाच्या राज्यामध्ये, भरपूर लोक आहेत. बघल तिथे येशूच्या नावाने आज
आज लोक आहेत. मी परत सांगतो, कुठल्या मीटिंग्स भरा, क्रुसेड्स भरा, कुठल्या म्युझिकचे कॉन्सर्ट्स भरा, गर्दी आणि गर्दी. किती लोक यामध्ये निवडलेले आहेत, किती लोक आहेत इथं बसलेल्या एवढ्या लोकांमध्ये निवडलेले किती आहेत इथं? कुणाला वाटते मी निवडलेली असं? हालेलुया. बोलवलेले भरपूर आहेत, बोलवलेले भरपूर, निवडलेले कमी आहेत. तुम्ही निवडलेल्यांमध्ये एक पाहिजे. हालेलुया. वाचा मत्ते 22:14. मत्ते 22:14. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. हालेलुया. त्याच अध्यायामध्ये 13 वचनामध्ये देवाने बोलले. वाच 13 नाही 3:12 काय करा. आमंत्रितांपैकी एक सुद्धा लायकीशी नाही देत. हा, मग तो आपल्या दासास म्हणाला, हा, लग्नाची तयारी आहे खरी, हा, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. हालेलुया. हालेलुया. बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. लग्नाच्या आमंत्रणासाठी भरपूर लोकांना देवाने बोलवले, पण लोक लायकीचे नाही. हालेलुया. लग्नाला बोलवलेले एक सुद्धा व्यक्ती ते जेवण चाखून बघितले नाही. म्हणून आज देवाच्या राज्यामध्ये चौटावर असलेले लोक आहेत, पापी लोक आहेत, वेश्या आहेत, व्यभिचार केलेले लोक आहेत, दारुडे आहेत. आज तुम्ही जगभरात बघा, मोठे मोठे सेवक, कितीतरी सेवक सगळी बैठाचे लोक सेवा करायला, म्हणजे स्वतःला लई चांगले चांगले म्हणणार आहे, हाय तिथंच पॅचवर्क करून बेबी कॉल का जोड आहे इधर से नहीं मिलेंगे, हाय तिथंच आम्ही लई चांगले. लक्षात घ्या, तुम्ही कोण आहे? तुमच्या जीवनामध्ये पण देवाने आमंत्रण दिले. हा आमंत्रण असं नाही पाहिजे तर घ्या, नाही तर सोडा. केटला चांगला वापर केला, ब्लेसिंग्स आहे, नाही जर उपयोग केला, नाश आहे. चॉईस इज युअर्स. तुम्ही काय करता तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर. थँक्यू डॅडी. लव यू. वर्शिप यू. रिबामा शेखेरी अंदर बखारा नमश. Thank you Lord Almighty, glory Father. धन्यवाद यीशु, धन्यवाद 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 धन्यवाद. Thank you my Lord Almighty. हो प्रियानो, भारतासारखे तुम्ही फक्त आमंत्रण देणारे लोक नसावा. गडबडीने बोलून आणली घरला, येशूला बसवली, पण नंतर नाही ते गोष्टींच्या मागे लागले, रखरख धगधग धावपळ करत. जसं त्या लोकांनी म्हटल्यात, आम्हाला आमच्या शेतातलं काम बघायला जायचं, आमचा बिझनेस बघायला जायचं आहे. येशूने म्हटले, नांगराला हात काढल्यानंतर पुन्हा मागे बघू नये, पुन्हा मागे बघू नये. तुम्ही कोण आहे? बोलवलेल्यामध्ये आहे का निवडलेल्या लोकांमध्ये? आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा, स्वतःला समर्पण करा. थँक्यू डॅड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर. हो माझे प्रियानो, बरेच लोक त्या आमंत्रणाला तुच्छ घेतले, कोणीही त्या सिरियसली घेतले नाहीत, त्यांचा नाश झाला. शेवटी ते राजाने म्हटले, या लोकांना मारून टाक, सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त कर. मग त्यांनी चौट्यावर पाठवलं, दुसऱ्या लोकांना आमंत्रण दिले. तुमचा नाश करण्यासाठी देवाने तुम्हाला आमंत्रण दिलेले नाहीये, ते तुमचं कल्याण करण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. तो व्यक्तीला म्हटले, येशू माझ्या मागे येतो, म्हटलं माझ्या बाबाला पुरून येतो. येशूने बोलले, मेलेल्यांना पुरून येतो, चल देवाच्या राजाची घोषणा कर. आज तुमच्या जीवनामध्ये कुठली ती गोष्टीला तुम्ही निमित्त देता सांगा. प्रभूमध्ये असताना जे स्वतःला देवावर प्रेम करतात, स्वतःला ओतलेलं आहे, ते लोक मर्यासारखे कधी घाबरत नाही. जग काय म्हणते, जगातील लोकांमध्ये लक्ष देत नाही. त्यांना अल्बास्त्र कुपी फोडून टाकले, येशूच्या चरणावर पण घातले, येशूच्या मस्तकावर पण घातले. जे काही प्रेशियस आहे, जे मौल्यवान आहे, ते येशू समोर आपल्याला केर कचरा आहे. हे जगासाठी ज्याला इम्पॉर्टन्स आहे, ते देवासमोर ते केर कचरा आहे. माझ्या लेकरांनो, आज कुठली गोष्ट तुम्हाला प्रभूपासून अडवत आहे, कुठल्या गोष्टीचा मागे तुम्ही आज धावपळ करा, ते जरा विचार करा. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड. आणि काय केले पाहिजे, आणि काय केले पाहिजे तुमच्यासाठी? देवाने सुरुवातीपासून अंशाने प्रकाराने संदेशांच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे, शेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे.
हा साधा आमंत्रण नाहीये, राजाचं आमंत्रण आहे. लग्नाचं मेजवानी तयार आहे, सगळं काही तयार आहे. फक्त जायचं आणि जेवायचं, फक्त जायचं आणि आनंद करायचा. त्याला लाभ मारू नका, त्याला नाकारू नका. जगाचं गोष्ट त्याला नाकारू नका. थँक्यू डॅड, थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड अल्माइटी, ग्लोरी फादर, थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस, थँक्यू जीसस, प्रेज यू लॉर्ड अल्माइटी, ग्लोरी फादर. थँक्यू जीसस, थँक्यू थँक्यू फादर, धन्यवाद येशू, थँक्यू लॉर्ड, Thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, my Lord, I love you, worship you. जीसस, रस्त्यानं माशकारा बाथाना माश. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, माझ्या लेकरांना पश्चाताप करा. देवाला तुमच्याशी बोललेला आहे. आपलं मन मोकळं करा, देवाला सांगा कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही आज धावपळ करत आहे. जे माझ्यासाठी येशूने म्हटले त्याला चांगलं वाटत निवडलेलं आहे, त्याला त्रास देऊ नका. आम्ही बघितलं मग ते 21 मध्ये पण देवाने म्हटलंय त्याला त्रास देऊ नका, त्याला जाऊ द्या. त्यानं चांगलं काम केलेली आहे, त्यानं चांगलं काम केलेली आहे, त्यानं चांगलं काम केलेली आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू जीसस. मेरे गुनाह की तूने सजा चाबुक के मार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया बदले में प्यार के. मेरे गुनाह की तूने सजा चाबुक के मार से कुछ ना दिया मैंने, कुछ ना दिया बदले में प्यार के. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया. मरते हुए माफ करके गया जुल्मों सितम मेरे. मेरे लिए तूने खाई सदा दुनिया की ठोकरें. मरते हुए माफ करके गया जुल्मों सितम मेरे. मेरे लिए तूने खाई सदा दुनिया की ठोकरें. फिर भी ना कम हुआ प्रेम तेरा, जान दे के तूने ये जीवन दिया. फिर भी ना कम हुआ प्रेम तेरा, जान दे के तूने ये जीवन दिया. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया. ये क्या किया तूने, क्यों ये किया, जान दे के तूने ये जीवन दिया. Yes, Daddy, yes, hallelujah, loving God. हो माझ्या लेकरांनो, आमच्या नाशासाठी देवाने आम्हाला आमंत्रण दिलेलं नाहीये, तर आमच्या कल्याणासाठी दिलेलं आहे. भावाने सर्व काय तयार करून ठेवलेलं आहे. माझ्या लेकरांचं चौपडीचं जीवन मी बनवलेलं आहे. सगळं काय मी तयार केलेलं आहे. या 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 आमंत्रण नाकारू नका. नाकारला तर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा नाश होणार. नाश या ठिकाणी एक्सक्यूज नाहीये, पल काढण्याचं नाहीये. बोललेले भरपूर आहे, मागे भरपूर लागले ती शिक्षा मागे. अख्ख्या जग ही शिक्षा मागे आहे स्त्रियांनो. कोण लपून छपून करता, कोण उघडपणे करता,
कोण माहिती असून नसलं तर काही ऍक्शन करतात, पण सर्वांना माहिती येशू हा एकच देव आहे. पण निवडलेले तोडे आहेत, वेचून वेचून निवडलेले लोक तोडे आहेत. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? जगाचं कुठलं तरी निमित्त काढून पळ काढणारे लोक आहात का त्याच्या चरणाजवळ थांबणारे तुम्ही लोक आहात? कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुम्ही पण आज बिझनेस, व्यापार, शेती, काम ह्या त्या गोष्टीच्या मागे धावपळ करत आहे का त्या बाबासाठी तुम्ही थांबलेला आहे? बाबाने एकच सांगितलंय, तुम्हाला एकच करायचं आहे, देवाचा राज तिथे धार्मिकता झटून शोध करायचा. कुणी इझिली घेऊ नका. देवाचा राज कुणाला असं सापडत नाही. लेकरांनो, मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नका. देवाने बोलले जगासाठी झटू नका तर माझ्या राज्यासाठी झटा. इझिली तुम्हाला कोणी प्रार्थना करू देणार नाही. इझिली तुम्ही प्रार्थना करू शकणार नाही, बायबल वाचू शकणार नाही. इझिली तुम्ही समर्पण जीवन जगू शकणार नाही. यासाठी झटायला लागतो, यासाठी झटायला लागतो, यासाठी झटायला लागतो. पण आम्हाला असा अर्थ समजत नाही. कुठल्या गोष्टीसाठी झटायला पाहिजे ते सोडून दुसऱ्याच गोष्टीला आम्ही झटत आहे. थांबा, थांबा, बस करा. तुम्हाला वाटते तुमच्या झटणेने तुमच्या कुटुंबाला तुम्ही बांधत आहे? नाही, त्याच्या आमंत्रणाला तुम्ही नाकार तुमच्या कुटुंबाला तुम्ही उद्ध्वस्त करत आहे. तुमच्या कुटुंबाला तुम्ही उद्ध्वस्त करत आहे. जे पाचर तुमच्या जीवनामध्ये आलेले कॉलिंग कडे जरा लक्ष द्या. बी सिरियस, बी सिरियस. थांबा. बाबाला तुमचा पैसा नको तुम्ही पाहिजे, तुमचं खाणे पिणे नको तुम्ही पाहिजे. ते जे चरणाजवळ बसून वाट बघतात त्याचा ऐकतात ते लोक त्याला पाहिजे. थँक्यू डॅडी. बाबा मी प्रार्थना करत आहे या ठिकाणी असलेल्या लेकरांमध्ये जे कोणी खरेपणाने पश्चाताप करायला त्यांना त्याचं चूक समजलेलं आहे बाप्पा. त्याच्या मनामध्ये इच्छा आहे मला बदलायचं आहे. टच देम. यात पण काय लोक असे आहेत, मी कुठं काय चुकीचं करायला लागलो, मला हे करायलाच पाहिजे, हे नाही केले की माझं घर कसं चालणार. टच दे हार्ट्स लॉर्ड. स्पर्श कर त्याच्या मनाला बाप्पा. अजूनही कसं तुम्हाला बदलणार, अजून तुम्हाला कसं मी समजावून सांगू म्हणून देव तुम्हाला विचारत आहे. टच दे बाबा. जे कोणा प्रत्येक वचन झाले प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा. चेंज दे लाईफ सो डॅडी. त्यांचं जीवन बदल, बदल त्यांचं जीवन डॅडी. हे स्वर्गीय आमंत्रण आहे. राजाचं मेजवानी, लग्नाचं मेजवानीसाठी आमंत्रण आहे. आमंत्रित लायकीचे नव्हते असं कोणी होऊ नये बाप्पा, होऊ नये बाप्पा. आज कार्यक्रम तुमच्या वचनाप्रमाणे तुमच्या राज्यामध्ये बाप्पा चौकात असणारे लोक आहेत राजा, ज्याला हे जग वाईट म्हणते, ज्याला हे जे पापी लोक, गाणडे लोक म्हणून तुच्छ म्हणून फेकून देते, ते लोक आज तुझ्या राज्यामध्ये आहेत. ते तुझ्या राज्यामध्ये आहेत. जे स्वतःला धार्मिक म्हणतात, आम्हाला कशाची गरज नाही म्हणतात, आज या लोक नरकाच्या वाटेत आहेत. सेव्ह देम डॅडी. वाचो बाबा या लोकांना, वाचो, वाचो. हे स्वर्गीय आमंत्रण कोणी तुच्छ लेखू नाही बाबा. प्रत्येकाला स्वीकार करू. तुला आवडणारं प्रसन्न जीवन जगू दे, तुझं गौरव करू दे. लुडबुड करण्यापेक्षा शांतीने तुझ्या चरणाजवळ बसू दे बाबा. जे त्यांची जबाबदारी आहे ते पूर्ण करण्याची तू कृपा पुरवणार. जे तोडखं ते मिळवतात त्यांचा पैशावर तू आशीर्वाद पाठवतोस. ते कधी वेस्ट जाणार नाही बाबा, ते कधी व्यर्थ जाणार नाही राजा, कारण हे तुझ्याकडून आहे. तू त्याला बरकत देतोस, तू त्याला ब्लेस करतोस राजा. प्रत्येकाला बुद्धी दे आणि ज्ञान दे बाबा. तुझं वचन म्हणते घोषाच्या 6 मध्ये ज्ञानाचा अभावी माझा लोकांचा नाश झालेला आहे. जे नाश झालेले बाबा त्यांना वाचव, कोणी पुढे नाश होऊ नये म्हणून तू सांभाळ बाबा. प्रत्येकाला मनापासून आशीर्वाद कर. तुझं राज्याचं आमंत्रण किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाला समजू दे. प्रत्येकाने यासाठी सिरियसली घेऊन तुझा गौरव करू दे मला. प्रत्येकाला ब्लेस करू. डॅडी होली स्पिरिट तुमच्या हातामध्ये सर्वांना समर्पण करू. प्रवेशूच्या नावामध्ये म्हणतो. आमेन, आमेन, आमेन. Thank you, Daddy. God bless you all. Praise God.